वायकर साहेब, काय बोलाल? आपल्या विभागामध्ये ड्रग्स गांजा अफीमचे जे व्यापारी आहेत ते मोठ्या संख्येने वाढत आहेत. पोलीस प्रशासन त्याच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करत नाही, काय बोलाल? प्रामुख्याने हा विषय माझ्याकडे आलेला आहे. इलेक्शनच्या दौरान मला लोकांनी सांगितल्यानंतर मी संबंधित अधिकारी वानखडे होते यांच्याशी देखील चर्चा केली, पण त्यांची बदली झाली तरी हरकत नाही. मी 2 तारखेला माझ्या एरियामध्ये मांजरापला फुलावला जो एरिया आहे विधानसभेमध्ये देखील मी त्या संदर्भात माझ्या जोगेश्वरी म्हणजे विधानसभेच्या बाबतीमध्ये बोललो होतो. परंतु आता मी संपूर्ण लोकसभेच्या माध्यमातून याच्यावरती कारवाई करण्यासाठी ही पहिली बैठक ही माझी जी आहे त्या इथं मी उद्या 2 तारखेला घेतोय. त्यावेळेला संबंधित अधिकारी सर्व असतील आणि याच्यानंतर जे पॅडलर आहेत म्हणजे जी विक्रेते आहेत यांना पहिलं दबोचणं हे प्रामुख्याने महत्त्वाचं आहे. आणि याच्यामध्ये मला काही नावं आलेली आहेत, त्याच्यामध्ये पोलिसांचा देखील हात आहे, अशा पद्धतीची नावं आलेली आहेत. तर मी की त्याच्यामध्ये कोणालाही सोडणार नाही. म्हणजे कुठल्याही पोलीस डिपार्टमेंट किंवा कुठलाही अधिकारी असो, तो शिपाई असो किंवा आणखी वरिष्ठ कुठल्या पातळीचा असो किंवा कुठलाही राजकीय पक्षाचा वर्गस्थ असलेला पदाधिकारी असो कोणी, तर ही जर अशी आमची जर तरुण पिढी जर नाचवणारी असेल तर ही नासून दिली जाणार नाही. तर अशा लोकांवरती कायदेशीर कारवाई करावी यासाठी माझं 2 तारखेनंतरचं जे अभियान आहे ते कायमपर्यंत राहणार आहे. समाजमध्ये काही असे संस्था NGO पत्रकार आहेत, त्यांनी या नशामुक्ती अभियानाचा प्रचार केल्यानंतर त्यांच्यावर खोटे केसेस पोलीस घेतात, त्यांना दाबण्याचा प्रयत्न करतात, काय बोलतात? असे करत असतील तर त्या पोलीस अधिकाऱ्यांवरती देखील कारवाई करण्यासाठी आपण पोलीस कमिशनर आणि माननीय मुख्यमंत्र्यांना भेटू. सर, त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे अपमानित शब्द वापरण्यात आले, त्याबद्दल आपण समाजाला काय संदेश देतो? एक लक्षात ठेवा, बाबासाहेब आंबेडकर होते म्हणून हे संविधान नाही आणि त्यांच्या संविधानावरतीच देश चाललेला. त्यामुळे कोणी बाबासाहेब एवढे छोटे नव्हते हे लक्षात ठेवा. त्यामुळे कोणतरी असं बोलतो म्हणजे बाबासाहेबांचा अपमान होतोय पण आपल्याला ते सहन होत नाही, त्यांनी बोलू नये. ही व्यक्तीच महान होती. त्यामुळे अशा लोकांनी कोणीही बोलताना किंवा आणखी काही करताना संयम आणि आपण कुठल्या पातळीवर ते बघावं. देवत्वाला लोकांना पुजलेल्या लोकांना तुम्ही अशी शिंतोडे उडून चालणार की अशा लोकांना म्हणजे कोणी बोलत असतील तर त्याचा निषेध. त्याच पद्धतीने बाबासाहेबांचं संविधानाचं पुस्तकाचा स्टॅच्यू म्हणजे त्याची फ्रेम ही मी तिथे बनवतो आणि माझं काम सुरू झालं आलेली आहे. हे मी पोलीस कमिशनर माननीय मुख्यमंत्री त्यांच्याकडे खातं आहे त्यांना देऊन देऊ. बघू ना आपण, करू ना आपण. म्हणजे आपलं खरं खोटं काय ते काढू ना. सत्य परिस्थितीमध्ये आता सगळं याला मला एक पापा म्हणून आहे, आपल्या इकडचा सगळ्यात मोठा ड्रग पेडलर म्हणजे डिडोशीमध्ये राहतो सल्लू. त्याच्याकडे 2 बंदुका असतात, त्याचं परमिट लायसन्स त्याच्याकडे नाही. हे सर्व पोलिसांना माहिती आहे आणि त्याच्या माणसाने आज मला जीव मारण्याची धमकी दिली.